नमस्कार, मी अर्चना शिंदे रेसिपी चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर माझी आज रेसिपी असणार आहे भरलेली चिंबोरी। तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा। चला तर मग आता आपण बघूया भरलेली चिंबोरी। चला तर मग आता मी भरलेली चिंबोरी घेतलेली आहे। तर आता साफ करून घेऊया आपण त्यांना। भरलेल्या चिंबोऱ्या आहेत, तर आता मी साफ करत आहे। हे बघा, हे साईडचं असं पूर्ण स्वच्छ करायचं आणि आतमध्ये लाख आहे, भरलेला आहे ना चिंबोरा, तो मी काढून घेत आहे। इथे मी स्वच्छपैकी धुवून घेतलेल्या आहेत चिंबोऱ्या। तर आता मी स्टफिंगची तयारी करणार आहे। बघा, सारणासाठी मी आता खोबरं भाजून घेत आहे। तर आपल्याला थोडी मिरची, अद्रक, लसूण थोडा लागणार आहे आणि वाटणासाठी कांदा थोडा लागणार आहे। वाटणासाठी कढई ठेवलेली आहे, टाकून घेऊया थोडंस। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा आपला गुलाबी रंगावर छान भाजून झालेला आहे। तर आता आपण काढून घेऊया। खोबरं टाकून घेऊया। खोबरं पण आपलं छान भाजलेलं आहे। तर आता काढून घेऊया आणि वाटणाची तयारी करूया आपण। थंड होण्यासाठी ठेवत आहे। वाटणाची तयारी करून घेऊया। कांदा, खोबरं भाजलेलं। आता थोडं जिरं टाकत आहे, 2 इंच टाकलेलं आहे मी। आणि हिरव्या मिरच्या 2 ते 3 घेतलेल्या आहेत। ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये। अशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे पूर्ण वाटून घेऊया। आता थोडं पाणी टाकायचं, थोडं पाणी टाकून घेऊया। छान आपलं वाटण बारीक करून झालेलं आहे। बघा, भिजवून चिंच मी घेतलेली आहे। आता ते वाटून घेणार आहे। बघा, चिंचेचा कोळ रेडी झालेला आहे आपला। चिंबोऱ्याच्या नांग्या घेतलेल्या आहेत, आता ते मी वाटत आहे। अर्क आपला रेडी आहे, हा गाळून घ्यायचा। कढई ठेवत आहे, आता आपण टाकत आहे। तेल गरम झालेलं आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे टाकत आहे। कांदा नरम झालेला आहे, आता मी हिरवं वाटण टाकते। करून घेते। आपलं घरगुती लाल तिखट 1 चम्मच, गरम मसाला पावडर थोडी आणि चिंचेचा कोळ 1 चम्मच। छान असा वास सुटलेला आहे। नांग्यांचा अर्क थोडा टाकलेला आहे। थोडासा अंड्यांचा लाख ठेवूया आपण छान असं।
आपण बेसन टाकणार आहे आणि मिक्स करणार आहे आपण. खूप छान असं मिक्स करायचं. खूप छान असं मिक्स झालेलं आहे पूर्ण. तर कोथिंबीर थोडी टाकूया. रेडी झालेलं आहे. तर आता आपण छान असं मिक्स करून चिंबोरीमध्ये भरून घेऊया. हे बघा इथून घ्यायचं पहिलं भरून असं अशा प्रकारे फिटिंगमध्ये भरून घ्यायचं. आणि हे कवट आहे तर त्याच्यामध्ये असं दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा छानपैकी. आणि दाबून असा छानपैकी भरायचा असा पूर्ण धाग्याने पॅक करून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे धागा घ्यायचा फिटिंगमध्ये. अशा प्रकारे फिटिंगमध्ये बांधायचा. गाठ बांधायची. आता खेकडी भरून झालेली आहे. तर आता आपण रश्श्याची तयारी करूया. त्यासाठी लागणार थोडं तेल बऱ्यापैकी टाकलेलं आहे. कांदा थोडा नरम होईपर्यंत भाजायचा. हे बघा आता कांदा थोडा नरम झालेला आहे. तर मी हिरवं वाटण मगाशी वाटलेलं आहे ते टाकणार आहे 2 चम्मच. हे बघा लाल तिखट, घरचा मसाला, थोडा हे हा पण घरचा मसाला आहे. हळद मसाला, हे लाल तिखट मिक्स करून घेत आहे छान असा मसाला. आणि चिंचेचा कोळ, गाबोळी. हे बघा खूप छान असा वास सुटलेला आहे. खेकड्याचा अर्क टाकत आहे. मिल्क टाकत आहे. बघा चिंबोरी टाकत आहे मी आता. हे आता याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकणार आहे. पाणी गरम टाकत आहे. करून घेत आहे. हे बघा उकळी येईपर्यंत झाकून हे करायचं ठेवायचं. बघा मी झाकण खोलत आहे. उकळी बघा किती छानपैकी आलेली आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. कशी वाटली रेसिपी बघा आणि कमेंटद्वारे कळवा. आणि आता आपण पुन्हा भेटूया. कशी वाटली रेसिपी बघा आणि कमेंटद्वारे कळवा. आणि आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.